संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। बघा, ज्या मृत व्यक्तीवर त्या मृत व्यक्तीच्या म्हणजे एकूण जे काही राजकारण चालवलेलं आहे, ज्यांना बोलण्याची ढब नाही, पावशेर दारू पिऊन त्यांच्या बोलण्याला किंमत नसते, असे लोक आता त्या देशमुख कोण आहेत त्यांचं ज्यांच्या मृत्यूच्या पश्चात राजकारण करायला निघाले ते पावशेरी पिणारे लोक, त्यांनी थोडंसं विचार बाळगले पाहिजे। एक संस्कृती आहे, अरे मोर्चा आहे की ते एखाद्या म्हणजे याच्या संदर्भानं, दुःखाच्या संदर्भानं, आणि तुम्ही तिथे जाऊन अर्वच्य भाषेत बोलताय, शिवीगाळ करताय, ते दुःखाचा मोर्चा आहे की शिमग्याचा खेळ आहे? अरे काहीतरी बाळगलं पाहिजे, सांस्कृतिक महाराष्ट्र आहे। पावशेऱ्या पिल्या की काही ओरडायचं, त्यातले त्यात ते काय त्याचं नाव ते काय नाव ते मनोज जरंगे नावाचं, ते मनोज जरंग्या, ते त्या मनोज जरंग्याला मला सांगायचं तुझ्या बापाच्या घरचा महाराष्ट्रातला रस्ते नाही आहेत। मनोज जरंग्या, तुझ्या बापाच्या घरचे महाराष्ट्रातले रस्ते नाही आहेत। मनोज जरंग्या, तुझ्या बापाच्या घरचे महाराष्ट्रातले रस्ते नाही आहेत। काय बोलायलास तू? केवळ सन्माननीय मंत्री धनंजय मुंडे हे भटक्या विमुक्त समाजातून येतात म्हणून तू असं बोलतोस? रस्त्यानं फिरू देणार नाही? तुला कुणी दिलाय अधिकार? तू कोण आहेस? इथं जातीचं वर्चस्व चालत नसतंय, संविधानाचं वर्चस्व आहे। सन्माननीय मंत्री धनंजय मुंडे यांच्याबद्दल हे असं बोलणं हे अत्यंत असंस्कृतपणाचंच नाही। मला हे म्हणायचं आहे की दुसऱ्या एखाद्या उच्च जातीच्या मंत्र्यावर जर हे बोललं गेलं असतं तर ताबडतोब पोलीस प्रशासनाने कारवाई करायलाच पाहिजे होती, केलेली आहे। हे अगोदर आम्ही पाहिलेलं आहे। जस्ट बिकॉज मागासवर्गीय समाजातले धनंजय मुंडे आहेत म्हणून कारवाई होत नाही का? का तर हे प्रेशर आणलं जाते, मराठा आमदारांचा प्रेशर आहे म्हणून, तो धस मराठा आमदारांचं नेतृत्व करते म्हणून। त्याही पुढे जाऊन सन्माननीय विभागीय अधिकारी शहाजी उमप साहेब, तुम्ही मराठा समाजाचे अधिकारी आहात, आम्ही जात म्हणून तुम्हाला काही म्हणणार नाही, कारण तुम्ही अत्यंत चांगले अधिकारी आहात, आम्हाला कल्पना आहे। परंतु ज्यावेळेस एखाद्या सन्माननीय मंत्र्यांना इतक्या खालच्या दर्जाचं बोललं गेलं त्यावेळेस माननीय सुप्रीम कोर्टानं ॲग्रेशनची भाषा, जातीय तेढ निर्माण होणारी भाषा करणाऱ्या व्यक्तीच्या विरुद्ध वाट न पाहता संबंधित ठिकाणच्या परभणीच्या पोलीस अधिकाऱ्यांनी मनोज जरंग्यावर त्याचबरोबर धसवर कारवाई होणं अपेक्षित आहे। एकत्रितपणे दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न हे करत आहेत, जातीय ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत। मला सांगा, मला बाब आवर्जून सांगायची आहे, सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांच्या ताफ्यात गाडी होती असं म्हणतायत। मला सांगा, एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस माणूस लोकप्रतिनिधी असते, ज्यावेळेस माणूस डॉक्टर असते, ज्यावेळेस माणूस वकील असते, त्यावेळेस सगळ्याच कामाचे लोक, सगळ्याच कारणाचे लोक आपापल्या कामांसाठी येत असतात। याचा अर्थ लोक अपराधी ठरत नसतात। सन्माननीय अजितदादा पवार यांची निक्षून स्वच्छ भूमिका आहे, त्याच्यामुळं आका धस तुम्हाला सांगतो की तुम्ही असं किती जरी गलिच्छ ओरड केली तर तुम्ही भटक्या विमुक्त समाजातलेच का असेनात, आमचे धनंजय मुंडे त्यांची तुम्ही बरोबरी करू शकणार नाहीत। कारण विद्वता लागते, कारण लोक अर्पण काम करावं लागतंय। असं भटक्या विमुक्तांच्या शेती जमिनींच्या बाबतीत आमची जशी पारधी आई रडत होती तसं रडवल्याच्या नंतर तुम्हाला मंत्री होता येईल असं मला वाटत नाही। त्यामुळं मला स्पष्टपणे आज डंके की चोट पे सांगायचं आहे, अशा प्रकारचे मोर्चे, जे मोर्चे कशासाठी म्हणून काढले चाललेत की आम्ही दुःख व्यक्त करतो न्याय मिळावा म्हणून, आणि काय तर फाशी द्या, फाशी न्यायालय देतात, अशा प्रकारचा चावटपणा करणं, अशा प्रकारचा एक समाजामध्ये सामाजिक तेढ निर्माण करणं हे थांबलं पाहिजे असं आमचं अंतिम मत आहे। आणि जर हे नाही झालं, आता धनंजय मुंडे साहेबांना ज्या प्रकारे बोललं त्यावर कारवाई नाही झाली तर आम्ही आमची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करू। आम्हाला गृह मंत्रालयाशी संबंधित नाही आहे,
परंतु स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांवर ह्या मराठा आमदारांचा दबाव आहे का, हे आमचं म्हणणं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.